हे गाईज, मी आहे राहुल मंडल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सरचं स्वागत आहे. चला मग आता मी चाललेलो माझ्या ड्युटीवरती. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा आपल्या लाडकं लोणी काळभर गाव कसं आहे. मग मी आलो माझ्या ड्युटीवरती. बघा माझी ड्युटी कशी आहे. आता शेटर उघडतो ऑफिसचं. आता जातो आतमध्ये, मस्त फॅन बॅन लावून बसतो. तुम्हाला एक दाखवतो फॅनची माझी कशी जिंदगी आहे. बघा सेम फॅनची माझी सेम जिंदगी आहे. तुम्ही बघा आता फक्त त्या का थांबा झूम करतो. त्या का फॅनची जिंदगी माझी बघा. तो खाली वाकलेला आहे. मी काय तुम्हाला सांगायचं, जिंदगी झंडे तरी आपण मजा येते. हे अशा ऑफिसची मला कामं असतात. आता काय सांगायचं, जेवण आलं त्याच्या ऑफिसची हे लावायला लागते हजेरी. तर आमचे मोठे बंधू बघा काय म्हणतात काय नाही. ऐका तुम्ही पण, लाईक करा, फॉलो करा. काय नाही, आपला लाडका भाऊ याला सपोर्ट करा. आताच नवीन चॅनल चालू केले. मराठी माणसाला पुढे नाही. मराठी माणूस जगला पाहिजे, मराठी भाषा जगली पाहिजे. जय महाराष्ट्र. जय महाराज. चला तर आता आम्ही चाललेलो आहे कोंबडी बागा. चला तुम्हाला पण दाखवतो. तेवढ्यात गाडी म्हणली आम्हाला पण पेट्रोल टाका. मग गेलं पेट्रोल टाकाय. मग पेट्रोल टाकलं. मग बघा कोंबड्या कशा आहेत. पण तिथं काय जमलं नाही नियोजन, त्यामुळे परत निघालो. मग तेवढ्यात रेड मारलं आणि ट्रॅफिकवाले बघा. तर मित्रांनो मस्त बसलेलो ऑफिसमध्ये. तेवढ्यात आपल्या इम्रान भाऊचा फोन आला. त्याला कुठेतरी जायचं वाटतं रील काढाय. मग आता मी पण चाललोय. तुम्ही राहा माझ्यासोबत त्यावर बघा. बघा आता चाललो इम्राकडे. आला इम्र्या का हायकोर्टवर फोनवरती चालत आलेला आहे बोलत. या मग आता आपण इम्रानला चालू बघू काय काय निघते त्याच्याकडं. मग जाऊ रील काढाय आपण मस्तपैकी. या तुम्हाला आपली कोईन दाखवतो. कशी आपली कोईन. तर इम्रान भाऊ बसा गेले आणि पडले डायरेक्ट. तर मग इम्रान शेट उठून गेले. मग मी गेलो दुकानात जरा काम बघायला. बघू म्हटलं कसं काय काम चालू आहे. आमच्या पाहुण्यांचं दुकान आहे, मग त्यामुळे गेलो बघाय. बघा आता तर मग पब्लिक आपल्याकडे आलते भैया मस्तपैकी दाढी बिडी करून. तर इम्रान शेट बघा कसे बसलेले आहेत निवांतमध्ये. त्यांना कामच नसतंय भैया. तर मग आता इम्रान बसलेला आहे निवांतमध्ये. त्याला काय काम धामा नसले की तो माझ्याकडे येतो आणि निवांतमध्ये बसलेला असतो. मग एकतरी मी कसं कामगार माणूस आहे गरीब, तर हे पैसेवाला माणूस आहे. आता इम्रान शेटचं झालं तर पाणी प्यायची इच्छा. तर मला म्हणतो होतं पाणी प्यायचं. आता मग त्याला चाललं पाणी घ्यायला मस्त.